जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील राणीपूर धरणातील गळमाती प्रकरण, वीटभट्टीधारकांवर कारवाईचा प्रश्न प्रलंबित, प्रशासकीय कारवाई संशयाच्या भोवऱ्यात। नंदुरबार जिल्ह्यातील राणीपूर धरणातून मागील 3 आठवड्यापूर्वी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी गाळमाती काढण्यास प्रशासनाने वनपट्टा धारकांसाठी परवानगी दिली होती। जवळपास 100 ते 150 ट्रॉली ट्रॅक्टरद्वारे गळमाती काढण्याची काम रात्रंदिवस सुरू होते। मात्र या परवानगीचा गैरफायदा घेत काही परिसरातील काही वीटभट्टीधारकांनी मोठ्या प्रमाणात या धरणातील गाळमातीचा साठा जमा केला असून या आशयाचे वृत्त जय मल्हार न्यूज चॅनलने प्रसारित केल्यानंतर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राणीपूर वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल यांना अवैधरित्या धरणातील गाळ काढून त्याचा साठा करणाऱ्यांवर पंचनामा करून दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली होती। मात्र आदेशानंतर आज 3 आठवडे उलटूनही कोणतीही कारवाई झाल्याची अधिकृत माहिती प्रशासनाकडून समोर आलेली नाही। संबंधित कार्यवाही करीत अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होत नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे। त्यामुळे या संपूर्ण राणीपूर धरणातील गाळ उपसा प्रकरणात नेमके पाणी कुठेतरी मुरत आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींमध्येही या प्रकारामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून अवैधरित्या साठा केलेल्या गाळमातीची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। आता सर्वांचे लक्ष वन विभाग आणि महसूल विभाग प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले असून या प्रकरणात नेमकी कारवाई होणार की प्रकरण दडपले जाणार, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।